आणि आता मुंबईतल्या पवईतल्या फिल्टर पाड्यातली एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे। पवई फुले नगर परिसरामध्ये एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। मुंबईच्या ऐन वस्तीतल्या भागातली ही घटना आहे आणि पाण्याचा जोर इतका जास्त आहे की फिल्टरपाडा परिसरामध्ये पवईतल्या एक युवक वाहून गेल्याची अतिशय भीतीदायक अशी घटना घडली आहे। गेलं परंतु सुदैवाची गोष्ट अशी आहे की हा तरुण जरी वाहून गेलेला असला तरी पुढे त्याला वाचवण्यात आलंय। आपण अंदाज घेऊ शकतो की पवई भागामध्ये सध्या पाण्याचा प्रवाह किती वेगाने आहे, त्यामुळे अशा पद्धतीने कुणीही पाण्याच्या कुठल्याही साठ्याजवळ जाणं अतिशय धोकादायक आहे। सुदैव म्हणून या तरुणाला वाचवण्यात आलं, परंतु आजूबाजूला लोक असून सुद्धा त्याला त्या क्षणी वाचवणं शक्य झालं नव्हतं। पुढे मात्र त्याला पुन्हा एकदा वाचवण्यात आलेलं आहे। वेदांत, अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक अशी दृश्य आहेत। कशी काय सुटका झाली या तरुणाची? ज्या प्रकारे आपण बघतोय पवई फिल्टरपाडा आणि आरेला जोडणारा जो पवई मोरारजी नगरच्या रस्त्यावर मिठी नदीचं प्रचंड पाणी वाहतंय आणि प्रवाह आपण बघतोय पाण्याचा, आणि यामध्ये रस्ता बंद असताना हा तरुण त्या ठिकाणी आला आणि आतमध्ये त्या प्रवाहामध्ये अडकला। त्यानंतर जी माहिती आता आपण घेतली त्यामध्ये फुलेनगर परिसरातून हा युवक पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर त्याला पुढे गेल्यानंतर त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि त्याला जवळच्या रुग्णालयात सुद्धा दाखल केले असल्याची माहिती आहे। कारण आपण बघतोय नदीची मिठी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे आणि हीच दक्षता घेता आणि महापालिका प्रशासन सुद्धा सांगते की जिथे जिथे पाणी साचलेलं आहे किंवा प्रवाह मिठी नदीचा आहे तिथे जाऊ नये। मात्र हा तरुण तिथे जात होता आणि जात असताना अशा प्रकारे पाय आतमध्ये घसरला असं प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळे आता त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे। आणि बरोबर आहे वेदांत, नक्कीच त्याला वाचवण्यात आलेलं आहे। अत्यंत सुदैवाची गोष्ट आहे, परंतु अशा पद्धतीने मिठी नदी खवळलेली असताना आसपास जाणं अत्यंत धोकादायक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि त्यामुळे सतर्कता सर्वसामान्यांनी बाळगणं अतिशय गरजेचं आहे। एरवी शांत असलेली मिठी नदी खूप पाऊस पडला की तिची मगर मिठी कशा पद्धतीने मुंबईला पडते याचा अनुभव आपण आधीही घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं ॲडव्हेंचर, कुठल्याही पद्धतीचा जास्त उत्साह आता लोकांनी न दाखवता सेफ राहणं, सुरक्षित राहणं अतिशय गरजेचं आहे। तर हा तरुण मिठी नदीच्या काठावरती गेलेला होता, पण आपण बघतोय की मिठी नदीचा प्रवाह किती वेगात आता या क्षणी आहे, कारण तिने धोक्याची पातळी आता गाठलेली आहे आणि असं असताना पाय घसरून हा तरुण नदीमध्ये पडला। त्याने स्वतःला वाचवण्यासाठी त्या सळीला धरून ठेवलं होतं, वरून दोरखंड देऊन त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला जात होता, परंतु ती दोरखंड पकडण्याच्या काही क्षणाच्या वेळामध्ये तो वाहून गेलाय। इतका प्रचंड प्रवाह नदीचा आहे, त्यामुळे कुठल्या पातळीवरती सतर्कता बाळगणं गरजेचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। या काळामध्ये अनेक तरुण अशा पद्धतीने वेगवेगळ्या जोखमीच्या ठिकाणी जातात, कधी सेल्फी घेण्यासाठी, कधी व्हिडिओ घेण्यासाठी। अशा पद्धतीची कुठलीही मिसचीफ, कुठल्याही पद्धतीचं ॲडव्हेंचर यावेळेला टाळणं गरजेचं आहे। सुदैवाने या तरुणाला पुढे वाचवण्यात आलंय, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची दुर्घटना टळली आहे। परंतु ही मिठी नदी आहे आपल्या मुंबईत असलेली, जी एरवी अत्यंत शांत भासते, आत्ता मात्र ती चांगलीच खवळलेली आहे। पवईच्या फिल्टर पाड्याची दृश्य आहेत। पवईकडनं गोरेगावच्या दिशेने हा प्रवाह वाहत असतो आणि या प्रवाहामध्ये हा तरुण पाय घसरून पडलेला होता। सुदैवाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला, परंतु पहिल्यांदा जेव्हा त्याला वाचवण्यासाठी खाली नळी सोडण्यात आलेली होती ती मात्र पकडण्याच्या आधीच तो प्रवाहात वाहून गेला। आणि मुंबईतल्या जबरदस्त पावसामुळे बोरिवली